नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला स्पेशली पावसाळा रिलेटेड टिप्स देणार आहेत। तुम्हाला त्या काहीशा बेसिकसुद्धा वाटू शकतात, पण त्या खूप गरजेच्या आहेत पावसाळ्यामध्ये। सो आमच्या इकडे तर सतत पाऊस सुरू आहे। सो असा सतत पाऊस सुरू असला तर आपल्याला काही समस्या ह्या उद्भवतच असतात। सो त्यातलीच पहिली समस्या आणि पहिली टिप म्हणजे की सतत पाऊस चालू असल्या कारणाने आपले जे काही बेड असतात ना, ते अगदी गाद्या वगैरे बेडशीट सगळं अगदी असं थंड झालेलं असतं आणि पावसाच्या सीझनमध्ये ना अगदी अंगाला सुद्धा असं थंडावा जास्त भेटल्यामुळे ना खाज येते, जसं की ओलसरपणा आल्यासारखं ते वाटतं। सो यावरती काय टिप करावी, तर एकदम जबरदस्त जे आहे उपाय आपण जो आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो तुम्हाला काय करायचं आहे, प्रेस ना गरम करून घ्यायची आहे। जास्तही गरम नाही, थोडीफार तुम्हाला गरम करून घ्यायची आहे आणि नंतर तुम्हाला ही प्रेस ज्या ठिकाणी तुम्ही झोपता तिथे एकदा ही प्रेस मारून घ्यायची। तुम्ही बघणार जर काही ओलसरपणा आलेला असेल आणि असं आंबट ओलं असेल तर ते पूर्ण सुकून जातं आणि नंतर तुम्हाला झोपायच्या टायमाला तुम्हाला हे करायचं आणि तुम्हाला बघणार जर तुम्हाला काही ओलसरपणामुळे खाज वगैरे येत असेल तर ते सुद्धा नाहीसं होईल आणि जो काही पावसाळ्यामध्ये गादीवर ओलसरपणा येतो आणि आपल्याला जे आहे अगदी ओलसर असल्यासारखं वाटतं ते सुद्धा नाहीसं होतं। सो झोपण्याच्या आधीच तुम्हाला हे करायचं आहे आणि जबरदस्त टिप आहे, नक्की फॉलो करा। नंतरची टिप बघूया। तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठीची ही टिप आहे। पावसाळ्यामध्ये लहान मुलं जे आहे बऱ्याचदा बेडवरती सू करतात। सो तुम्हाला गादी ओलसर नको व्हायला त्यासाठी ना अशा पद्धतीनं बेड प्रोटेक्टर मिळतं, ऑनलाईन तुम्ही घेऊ शकता, पण ऑनलाईनपेक्षा मला ऑफलाईन हे स्वस्त पडलेलं आहे। हे पावसाळ्यामध्ये आवर्जून गादीच्या वर ठेवायचं। इन केस जर मुलांनी सू केली तर ती गादीपर्यंत जे आहे जात नाही आणि गादीतून असा सूचा स्मेल येत नाही। चला नंतरची टिप बघूयात। बऱ्याचदा आपण प्रेस करायला घेतली ना तर एखादा कपडा जो आहे अगदी त्याला चिटकतो आणि मग ती प्रेस घाण होते। मग आपण काय करतो, ब्लेड घेतो आणि ब्लेडनं काय करतो ते काढायचा प्रयत्न करतो, पण जी काही प्रेस असते तिच्या खालच्या भागाला खूप जे आहे स्क्रॅचेस येऊन जातात आणि पुन्हा आपण करायला घेतलं तर ते त्यावरती थोडंफार का होईना राहतं आणि मग ते पुन्हा चिपकायला लागतं। सो तसं नको व्हायला। असं काही झालं असेल तर काय करायचं आहे, एखादी कोणतीही एक्सपायर झालेली टॅबलेट घ्यायची, कॅप्सूल घ्यायची नाही आणि त्याचबरोबर प्रेस गरम करून घ्यायची आणि नंतर ही जी काही टॅबलेट आहे ती यावरती घासायची जिथे घाण झालं। तुम्ही बघणार की हे पूर्ण निघून जातं आणि एकदम जबरदस्त असा रिझल्ट येतो। कितीही चिपकलेलं असेल तर याच पद्धतीने तुम्हाला काढायचं आहे। काढल्यानंतर एखाद्या कोरड्या कपड्याने हे स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे। तुम्हाला ब्लेडची सुद्धा गरज नाही आणि बघता बघता एक्सपायर झालेल्या गोळ्या आपण फेकूनच देतो, त्याचा वापर सुद्धा होतो। सो ही टिप नक्की आजमावून बघा। तुम्ही बघू शकता पहिले ही जी काही प्रेस होती ती किती घाण होती आणि आता किती स्वच्छ निघाली आहे। चला नंतरची टिप बघूया। बऱ्याचदा आपण ना प्रेस केल्यानंतर प्रेस ही थोडीफार गरम असते, मग आपण बाजूला ठेवतो। जर तुम्ही नवीन कंगवा आणला असेल ना तर बऱ्याचदा तो कंगवा ना आपण केस विंचरताना फार डोक्याला टोचतो। सो तसं नको व्हायला म्हणून काय करायचं, नवीन कंगवा आणला, प्रेस वगैरे अशी गरम असेल ना तर पटकन प्रेसवरती हा कंगवा जो आहे असा अगदी काढायचा, अगदी सेकंदभर ठेवायचा आणि लगेच काढायचा। असं केल्याने काय होईल, त्याचे जे काही टोक आहेत ते अगदी शार्प नाही होणार, एकसारखे होतील आणि केस विंचरताना तुम्हाला बिलकुल दुखणार नाही। नवीन कंगवा आणला की हे करायचं। तर याचं बिलकुल अगदी व्यवस्थित झालं आहे। सो ही टिप नक्की आजमावून बघा। आता चला नंतरची टिप बघूयात। पावसाळा म्हटलं ना तर आपण थोडेफार का होईना ओले होतो किंवा कधी पूर्णच ओले होतो आणि ही जी काही टिप आहे ही सगळ्यांसाठी एकदम कारगर आहे आणि मेनली जे रोज ऑफिसला जातात त्यांच्यासाठी तर आहेच आहे। आपल्याजवळ आपला मोबाईल असतो, घडी असते आणि बऱ्याच वेळेस आपण अनावधानाने जे आहे ओले होऊन जातो। कधी भरपूरच पाऊस येतो किंवा मग कधी काही होऊ शकतं। सो अशा वेळेस ना मार्केटमध्ये असे 10-10 रुपयाला ना असे पाउचेस मिळतात झिपलॉकवाले, जे की अगदी इझी आहे, त्यामध्ये मोबाईल वगैरे अगदी व्यवस्थितरित्या बसतो। बऱ्याचदा काय होतं की आपण पॉलिथिनचाही वापर करतो, तुम्ही करूही शकता, पण हे कसं आहे झिपलॉक आहे। इन केस तुम्ही पूर्ण ओले सुद्धा झाले असाल तर तुमच्याजवळ मोबाईल असेल, घडी असेल, पैसे असतील, काही तुमचे इम्पॉर्टंट कार्ड्स असतील, सो तुम्ही हे तुमच्यासोबत कॅरी करू शकता। अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने यावरती मोबाईल बसला, आपल्या खिशामध्ये ठेवायलाही व्यवस्थित राहतं आणि मेन म्हणजे हे सिक्युअर राहतं, यामध्ये पाणी जात नाही। सो तुम्ही याचा वापर नक्की करू शकता। अगदी 10 रुपयाला आहे, मार्केटमध्ये कुठेही सहज हे उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर काही नसेल तर मग अशा कॅरी बॅगने तुम्ही रॅप करू शकता। चला नंतरची टिप बघणार आहोत।
तर इन केस तुमचा मोबाईलमध्ये पाणी थोडंफार गेलं असेल किंवा मग बऱ्याचदा आपल्याकडून अनावधानाने एखाद्या वेळेस पाण्यामध्ये मोबाईल पडला, तर काय करायचं? हा अगदी पुढची स्टेप विथिन याच्यामध्ये केली गेली पाहिजे. ते म्हणजे आपल्या घरी तांदूळ असतात, सरळ तो मोबाईल जो आहे अगदी कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचा आणि सरळ तो स्विच ऑफ तर होणारच ऑब्वियस पाणी गेल्यामुळे, किंवा नसेल झालं तर स्विच ऑफ करून तांदळामध्ये टाकायचा. पूर्ण आपला मोबाईल तांदूळामध्ये अगदी रॅप झाला पाहिजे आणि हा 48 तास पाण्यामध्येच ठेवायचा, काढायचा नाही. तुम्ही बघणार की त्यामध्ये जर काही पाणी वगैरे गेलं असेल, ते पूर्ण पाणी तांदूळ हे जे हे ट्रॅप करून घेतं आणि आपला मोबाईलमधलं जे आहे अगदी पहिला जसा होता तसा चालायला लागतो. मोबाईलच नाही तर आजकाल सगळ्यांकडे जे आहे स्मार्ट वॉचेस आहेत, सो त्याही एखाद्या वेळेस जर ओल्या झाल्या असतील तर अशा पद्धतीने तांदळामध्ये ठेवा. पण 24 तासापेक्षा कमी ठेवायचं नाही, 48 तास तुम्हाला ठेवायचं आहे. ही टीप कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला नंतरची टीप बघूयात. पावसाळा म्हटलं तर आपले पैसे ओले होतातच होतात. मग आपण काय करतो, फॅन खाली सुकवायला ठेवतो. पण बऱ्याचदा पावसाळ्यामध्ये जे आहे हवासुद्धा येत नाही किंवा फॅन खाली ठेवलं तर त्याला बराच वेळ लागतो. आणि जर आपल्याला पटकन हे पैसे हवे असतील तर मग काय करायचं, प्रेस पटकन गरम करून घ्यायची आणि तुम्हाला ह्या नोटा ज्या आहेत त्यावरती अशी फिरवायची. ज्या पद्धतीने आपण कपडे प्रेस करतो तसं. कदाचित ही टीप तुम्हाला माहितीही असेल, पण मला असं वाटलं की पावसाळा स्पेशल आपण टीप बघतोय, सो ज्या बेसिक टीप आहे जे रोज ऑफिसला जातात त्यांच्यासाठी कामी येणाऱ्या, म्हणून स्पेशल आज त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही बघणार अगदी 1 मिनिट पण लागत नाही, 30 ते 40 सेकंदमध्ये तुमचे जे काही पैसे असतील, नोटा असतील, त्या अगदी व्यवस्थितरित्या सुकल्या जातात. अगदी तुम्हाला चिमटे लावून हवेमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही. सो ओल्या झाल्या असतील तर ही ट्रिक नक्की आजमावून बघा, तुम्हाला खूप कामी येईल. मी अजून बऱ्याचशा टिप तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत, जसं की तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता वगैरे, पण ही अगदी मला बेस्ट वाटते. सो तुम्ही बघू शकता नोटा पहिल्या कशा होत्या आणि आता किती ड्राय झालेल्या आहेत. सो ही टिप नक्की आजमावून बघा. चला नंतरची टीप बघूयात. बऱ्याच जण आपल्याकडे ना अशा पद्धतीचे कंटेनर्स अवेलेबल असतात आणि आपल्याकडे भरपूर स्टोरेज असतं आणि हे डबे ना असेच पडून असतात. मग आता याचं करायचं तर काय, तर आपले पैसे मी जे आहेत वाचवणार आहे. माझे सुद्धा वाचलेत, आता तुमचे सुद्धा मी वाचवणार आहे. कसे, चला मग बघूयात. तर तुम्हाला कोणताही प्लास्टिकचा डब्बा असेल ना तो घ्यायचा आहे. छोटा मोठा कसाही घेऊ शकता, पण मीडियम साईजचा असेल ना तर आपलेच पैसे खूप वाचणार आहेत. कसे, चला सांगते. माझ्याकडे छोटाही होता बरं का, पण मी मोठाच घेतला आहे मुद्दामून. तुम्हाला चाकू गरम करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने त्याला चौकोनी काप द्यायचा. थोडासा वरतीच द्यायचा आहे, खाली द्यायचा नाही. अजून वरती गेला जे आहे मी करायला हवं होतं, पण काहीच हरकत नाही. आता पटकन सांगा, हे आपण काय करतोय, पैसे कसे वाचणार? अहो मंडळी, कॉईन्स भरपूर आपले साचतात ना, मग आपल्या घरच्या घरी पिगी बँक तयार. अहो मुलांना सुद्धा तुम्ही जे आहे अशी पिगी बँक करून देऊ शकता. मुलांना तर कोणी ना कोणी पैसे देतच. अशा पद्धतीने ठेवले आपण सुद्धा करू शकतो. आपण महिला नाही का अशी बचत करतो, आपल्यासाठी सुद्धा भारी आणि लहान मुलांसाठी भारी. कशी वाटली ही टिप कमेंट करून नक्की सांगा. चला नंतरची टिप बघूया. पावसाळा म्हटलं तर छत्रीचा वापर होतोच होतो, पण छत्री मुद्दाम पावसाळ्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम घेऊनच येते. मुद्दाम नाही म्हणा, ती पण बिचारी किती सर्व्हिस देणार ना. पण बऱ्याचदा काय होतं बघा, आता माझी छत्री आहे ती अशा पद्धतीने ओपन केली ना तर तिथे जे 2 होल असतात, म्हणजे होल म्हणजे असे जॉईंट्स असतात, ती खाली जात नाही. त्याला खूप असं मारावं लागतं आणि तेव्हा कुठे मग ती जाते. आणि कधी जी आहे ती अगदी उघडतच नाही, किंवा मग कधी असं आपण ठेवलेली असेल तर अचानकच उघडते. सो अशा वेळेस छत्रीचे काहीही प्रॉब्लेम आले असतील, असं उघड बंद करण्याच्या म्हणत आहे मी, तर त्यासाठी ना एक जबरदस्त टिप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, हे जे काही जॉईंट्स असतात ना तिथे बऱ्याच वेळेस ना गंज चढायला लागतो. जर आपली छत्री ही खूप जुनी असेल ना तर मग आपल्याला काय करायचं आहे, खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे. जिथे जिथे हे जॉईंट्स आहेत तिथे छान आपल्याला खोबऱ्याचं तेल टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता मी जिथे जॉईंट्स आहेत तिथे टाकते आहे आणि आपल्याला ही ट्रिक ना अगदी खूप कामी येणार आहे. आपले पैसेसुद्धा वाचवणार आहे. पण बऱ्याचदा जर छत्रीचे बाकीचं काही असेल की छत्रीचं कापड वगैरे निघालं असेल तर मग अशा वेळेस तुम्ही शिवून वगैरे घेऊ शकता. पण असं उघडबंदच्या वेळेस हा प्रॉब्लेम ना बेसिकली येतो. अगदी 1-2 वर्ष झालं छत्रीला की हा प्रॉब्लेम येतो. तेल टाकल्यानंतर ते तेल ना व्यवस्थित ते जॉईंटला लावून घ्यायचं. 5 मिनटं तसंच ठेवायचं. त्यानंतर हे जे काही खालचं हँडल असतं तिथे लावायचं. 5 मिनटं का म्हटलं, कारण आपण त्या जॉईंट्समध्ये तेल टाकलं, ते तेल आतपर्यंत गेलं पाहिजे. हँडलच्या तिथे सुद्धा टाकायचं. हे 5 मिनटं तसंच ठेवायचं. तुम्ही बघणार जो काही
काही प्रॉब्लेम तुम्हाला येत होता तो प्रॉब्लेम पूर्ण नाहीसा होतो आणि तो जो काही गंज चढलेला असतो तिथे ते घर्षण व्यवस्थित होत नाही. सो आपण ऑइलिंग केल्यामुळे तिथे व्यवस्थित घर्षण होतं आणि आपल्या छत्रीमध्ये काहीही प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह होतो. सो मी तुमच्यासमोर आता ही बंद करून सुद्धा दाखवते. टिप कोणती आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. फेसबुकवर बघत असाल तर नक्की फॉलो करा. आपल्या छत्रीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. तुमच्या सुद्धा छत्रीचा प्रॉब्लेम आत्ताच घरच्या घरी सॉल्व्ह करा. चला मग मंडळी, व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. येते, बाय.